नमस्कार. आज आपण हातापायाची आग होणे या संदर्भातला व्हिडिओ बनवत आहे. तळपायाची हाताची सतत आग होणे कारणे: 1. नर्वस सिस्टीममध्ये कोणत्याही प्रकारचा बिघाड झाल्यास. 2. मधुमेहाची शक्यता असल्यास. 3. व्हिटॅमिन B12ची कमी असल्यास. 4. उच्च रक्तदाबामुळे शरीरामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होऊ शकत नाही, त्यामुळे त्वचेच्या रंगात फरक दिसून लागणे, हात-पाय थंड पडणे याबरोबरच तळपायाची आग होऊ शकते. 5. लिव्हरशी निगडीत समस्या असल्यास. 6. थायरॉईड ग्रंथीचे कार्य सामान्य नसल्यास. 7. रक्तवाहिन्यांमध्ये संक्रमण झाल्यास. 8. तसेच ज्या व्यक्ती HIV किंवा कर्करोगासाठी औषधोपचार घेत असतील त्यांच्या बाबतीत ही सातत्याने तळपायाची आग होण्याची समस्या आढळून येत असते. 9. फोलिक ॲसिड किंवा कॅल्शियमची कमतरता असेल तर ही समस्या होऊ शकते. 10. बद्धकोष्ठाचा त्रास, पोट साफ होत नसेल तरीही समस्या उद्भवते. 11. मद्यपानाचे व्यसन. 12. किडनी संबंधित आजार. 13. एखाद्या कीटकनाशकांचा दंश झाल्यास तरीही तळपायाची आग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. उपाययोजना. 1. गायीच्या दुधापासून बनवलेल्या गेलेल्या तुपाचे तळपायांना मॉलिश केल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन तळपायाची आग कमी होते. 2. कैलास जीवन लावून मॉलिश केल्यास पायांना हातांना आराम मिळतो आणि चांगली झोप लागते. 3. एका मोठ्या टबमध्ये गरम पाणी घेऊन त्यामध्ये अर्धा कप सौंदत घालावे. या पाण्यामध्ये 10 ते 15 मिनिटे पाय बुडवून ठेवल्याने तळपायाची आग कमी होते. तसेच पायांना सूज असल्यास तीही कमी होते. हा उपचार रक्तदाब, मधुमेह किंवा हृदयाशी निगडीत काही समस्या असणाऱ्या व्यक्तींनी करू नये, त्यांना आराम मिळण्याची शक्यता कमी आहे. 4. 2 चमचे मोहरीचे तेल व 2 चमचे पाणी एकत्रित करून ते बर्फाच्या तुकड्याने पायाला लावणे. 5. 2 चमचे ॲपल व्हिनेगर गरम पाण्यात घेतल्यास तात्काळ रिझल्ट येतो. 6. मद्यपानाचे व्यसन. 7. किडनी संबंधित आजार. 8. एखाद्या कीटकाचा दंश. 9. पायाला कोलम तेल लावायचं. हे तेल कोकणात मिळेल. हे तेल मळकट पांढऱ्या रंगाचं असून सर्वसाधारण खूप घट्ट असतं. हे तेल ह्या तेलात खड्डपेक्षा जरा लालसर आकाराचा उपलब्ध. 10. कोहळा पाव किलो साल काढून, पांढरा दुधी पाव किलो साल काढून, आवळा रस पाव किलो, आलं 100 ग्रॅम साल काढून एकत्रित करून ज्यूस करून रोज घेत जा. 11. शततोर्य धूम्र पायाला लावत जा. 12. धने जिरे पाणी पीत जा. धन्यवाद.